एंडवर परेशला. चला विनंती असते फिल्डिंग टीम मॅच चालू करायची आहे. पहिलाच बॉल फिरकावून दिलाय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. 1 बाउंस चौकार. दिलाय चौकार. पुन्हा एकदा बिग हिट ऑन साइडला खेळाडू आहे का पाहत राहील. आमच्या मंचाकडनं सलामी देत असताना बिग हिट. थँक्यू डीजे. चला अहमदला इथे प्रमोट केले. षटकार मारा आणि तसंच त्या 2 बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक चांगला ड्राइव्ह कव्हर मध्ये खेळाडू आहे. 1 बाउंस. तिथे थोडासा गच्चा क्षेत्र रक्षण बघता बघता चुकी केली आहे. चुकीला माफी नाही. हा मिळतोय अजून एक चौकार. थँक्यू डीजे. लॉंग अपला खेळाडू होता. थोडासा आउटफील्ड स्लो असताना चुकी झाली आहे आणि चुकी 4 धावा हाय पाय या संघाला मिळत असताना पुन्हा एकदा चांगला ड्राइव्ह. इथं डीप पॉइंट मध्ये खेळाडू आहे. 1च धावाने ते संतुष्ट. आता मात्र चांगला बॉल इथे परेशचा. अहमदला आपण पाहिलं तर ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आला की काय. आल्या चौकार षटकाराचा पाऊस पडलाय. टीमची धावसंख्या जर आपण पाहतो ते 15 झाले धाव फलकावरती. एकच धाव. 1-1 धावाने ते धावसंख्या बनत असताना चांगली बॅटिंग चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र परेशच्या या 2 बॉलवरती चांगलं कमबॅक केलंय. अहमद याला फुल लायसन्स दिले की आपण जा आणि जो दमखम आहे आपला दाखवा ह्या नगरसेविका चषकामध्ये. बॅकफुटला गेले. वेट अँड वॉच. हाय देखील चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक येतोय. द्यायचा आहे बॉल. नाही मीटिंग करायची नाहीये. कॅप्टन फक्त आपणच लीडिंग करायचे. गोपी विनंती असेल की फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला. चला पहिल्या षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 22. पहिलाच बॉल बैठक खेळाडू आहे चुकी करणार नाही. विकेटचा पत्ता.
वारिस वारिस. चला पहिल्या मॅच मध्ये लवकर आउट झाला, पण आता पाहूया या मॅच मध्ये वारिस काय करतोय. क्वार्टर सेमीचा सामना आपण पाहतात नगरसेवी चषक 2025 सीझन 6 प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ह्या प्रतियोगितेला पाहतोय. आई देखील आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्कोरला तिथे खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, चांगला बॅक, चांगला थ्रो. रनआउटची संधी होती पण पूर्णपणे सुरक्षित तिथे. चला चांगली इथे गोलंदाजी आपण मानावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 22 धावा दिल्यात आणि त्या 22 धावाचा इथे स्कोरबोर्ड इथे थांबवण्यासाठी गोलंदाजी एंडवर गोपीला आपण पाहतोय पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त करून दिलाय. पुन्हा एकदा विकेट प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. नीरज आहे, चुकी केली आहे, झेल सुटलाय. प्रयत्न चांगले होते पण क्रिकेटमध्ये म्हणतात ते कॅचेस विन मॅचेस. हाताला जर का चेंडू चिटकून खाली पडला तर ड्रॉप कॅच म्हणावी लागेल आणि ती ड्रॉप कॅच झालेली आहे. क्रिकेटमध्ये आपण कित्येकदा आपण पाहिलं की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ही प्रत्येक खेळाडूचा जर का झेल सुटला तर तो खेळाडू नक्कीच शतक वगैरे मारतोय. आपण पाहिलं होतं की एक मॅच आपण पाहतो T20ची मॅच जिथे मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता आणि तदनंतर त्याने 3 षटकार मारून हसन अलीने तो झेल सुटला होता आणि त्याच्यानंतर 3 षटकार मारून ती T20 प्रतियोगिता आपल्या नावावरती केली ती ऑस्ट्रेलियाने. क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस हे महत्त्वाचे आहेत. पुन्हा एकदा बिग गेट केलाय वारिसच्या बॅटमधून. बिग बॅक बॅट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज हिट, सिक्सर. स्कोरबोर्ड 30 धावा झाल्यात. वडा बॅटिंग बाय अहमद अँड वारिस. आहे देखील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळाडू धाव लावतोय, धावू शकणार नाही. चेंडू फरार होतोय 4 धावासाठी. चौकार. नाहीये. रवी नवीन गोलंदाज येतोय. रवी पहिलाच बॉल हेलिकॉप्टर. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का? 2 खेळाडू खाली येतात आणि काय घडतंय? खेळाडू आहे तिकडे पण दुसरा खेळाडू जाऊन तिथे झेल सुटलाय. चुका आणि फक्त चुका होत्या प्लेइंग 11 कडनं. 4 ना. पण आडवे आले खेळाडू आणि त्याचा पुरेपूर फायदा प्लेयर्सला मिळाला. अहमद काय तुटून पडलाय गोलंदाजावरती.
पुन्हा एकदा बैठक, पुन्हा एकदा फ्लॅट सिक्स, आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट, सिक्स. चेंडू अहमदने खेळत आणि 32 धावा त्याने टिपल्यात आपल्या संघासाठी. वडा बॅटिंग, वडा प्लेयर, वडा हिटर. पुन्हा एकदा चांगलं व्हेरिएशन अपील करतायत पंचांकडनं, पण फेटाळले. आता मात्र इथे रवी यांची सुंदर गोलंदाजी. हाही गोलंदाज देखील अनुभवी गोलंदाज आहे, याच्याकडे व्हेरिएशन आहे, एक चांगली ऍक्शन आहे. त्याला माहिती की समोरच्या फटकेबाज बॅट्समनला कसं थांबवायचंय, ही त्याच्यावर कला आहे. चांगल्या हाताने इथे ड्राईव्ह केला, ओळखले ते अहमदने की आई देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. कारण की बाबा आता इथपर्यंत एक चौकार षटकार आलाय. जी धावसंख्या होती ती आतापर्यंत झाली या ओव्हरमध्ये. हलक्या हाताने खेळले, इंटेलिजंट क्रिकेट, शांत दिमागाचे क्रिकेट. जसा चेंडू होते जसं तसं उत्तर देतोय तो म्हणजे अहमद. वारिसलाही देखील आपण पाहतो की खूप चांगला आहे, त्याची साथ देतोय. एक चांगली पार्टनरशिप इथे चालू आहे. आणि पुन्हा एकदा बॅटचा लीडिंग एज फाईन लेगला खेळाडू आहे. पाहूया गचार क्षेत्ररक्षण, फक्त चुका चुका आणि चुका होत आहेत. अजून एक येतोय 4 धावांसाठी, चौका. पहिलाच बॉल चांगला हलक्या त्याने मनगटाचा वापर केलाय. खेळाडू आहे तिकडे स्क्वेअर मध्ये, खेळाडू आहे. एकच धाव आहे, ते संतुष्ट व्हावं लागेल. चांगली बॅटिंग, चांगली इथे पार्टनरशिप तैनात होत असताना पहिला विकेट लवकर आउट झालं, पण त्याच्यानंतर ह्या दोघांनी चांगली पार्टनरशिप इथे केली आहे. वारिस येतोय इथे बॅटिंगला. गोलंदाजीवर आपण पाहतो विजयला. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय असताना चांगलं क्रिकेट इथे हायफायच्या ह्या टीमने केलंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिले तर गौरवने खूप चांगली ते फलंदाजी केली होती. आता गौरव येणं बाकी आहे, पण गौरवची जागा इथे आपण पाहिली तर अहमदने चांगली बॅटिंग केली आहे, प्रभावित केले आपल्या बॅटिंगने, तंत्रमुक्त केले सर्वांना. पुन्हा एकदा वारीच्या बॅटमध्ये हलक्या हाताने खेळलाय, खेळाडू आहे. आता मात्र चांगली फिल्डिंग, इथे 2 धावासाठी निघलेत पण नाही, एकच धाव. ऑन साईडला जास्त धावा येत आहेत आपण पाहतोय, तो ऑफच्या दिशेने काही जास्त धावा येत नाहीये. ऑन साईड हेच टार्गेट केलंय. माहिती आहे तिकडे की झाडालाही देखील फुलटा चेंडू लागला की षटकार आहे आणि तेच प्रयत्न करतोय तिथे अहमद, आणि यश मिळालंही देखील त्याला. पुन्हा एकदा चेंडूला सोडलं इथे. पंचाचा निर्णय येत असताना अजूनही पंचाचा निर्णय आलेला नाहीये आणि इथे थ्रो बॉलर अलाउड नाहीये आणि पंचांनी ते निर्णय दिलेला आहे.
स्पर्धेचे रूल्स आहेत. प्लेइंग 11 आपल्याला पहिले सांगितले होतं की थ्रो बॉलर अलाउड नाहीये या प्रतियोगितेमध्ये. तर येणाऱ्या अजून जे टीम आहेत विनंती असेल की सूचना असेल का अटी असतात या स्पर्धेच्या आपल्याला सांगू इच्छितो की थ्रो बॉलर अलाउड नाहीये आणि 3 रनची आपल्याला पेनल्टी दिली जाईल. तर ह्या गोलंदाजाला स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकला येणार नाही आणि 3 धावा जी पेनल्टी आहे ती ऍड होत असताना या स्कोर बोर्ड मध्ये. या स्पर्धेला उपस्थित असलेले आमचे संजय पाटीलजी आणि संजय जाधवजी हे दोन्ही आमचे पंच. आपण पाहते खूप चांगली कामगिरी केली आहे. 62 3 ऍड झालेत आणि 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अतिशय चांगली इथे पंचांची भूमिका करत असताना संजय पाटीलजी आणि संजय जाधवजी. पुन्हा एकदा थांबले पाहिलं सरळ दिशेने खेळाडू आहे पाहत राहील फिल्डर के दस्तक पे मस्तक देती हुई गेंद सीमा रेखे के बाहर 6 रनों के लिए. हाय देखील खेळली जाते. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ परफॉर्मन्स बाय अहमद. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन ड्राइव्ह केला इकडे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी निघाले पण हे काय करते पण नाही. कॉलिंग आहे आणि पूर्णपणे सुरक्षित. चला षटक संपले आणि षटक संपल्याच्या नंतर टीमची धावसंख्या 75 रन्स. आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या 75 रन. बॅटिंग करतोय अहमदच एक आपण पाहिलं की जसा चेंडू येतोय तसंच प्रत्याच उत्तर देतोय अहमद. अहमदचा जर का विचार केला 48 धावावरती खेळतोय. चांगली बॅटिंग इथं पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता. एकच धावाने ते संतुष्ट झालाय. आता येतोय बॅटिंग गेला तो म्हणजे वारिस. टीमची धावसंख्येचा विचार केला तर 76 रन ऑन स्कोर बोर्ड. जसं आपण पाहिलं की मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला राणे यांचा की त्यांनी सांगितले की पहिल्या मॅच मध्ये आमच्याकडनं ज्या चुक्या झाल्यात त्या या मॅच मध्ये होणार नाही आणि तसं आपण पाहिलंय. हेलिकॉप्टर उंचावरती चेंडू झेल होईल काय. हो टोपी पडली पण कॅच पडू दिलेला नाहीये. सुंदर कॅच.
नीरज यांची. चेंडू फरार 6 धावांसाठी. बाज फलंदाज आहेत. एक आउट झालं ते 1 असे फटकेबाज आहेत. गौरवने पहिल्या मॅच मध्ये आणि ह्याही मॅच मध्ये दाखवल्या आल्या षटकार. पुन्हा एकदा हे स्ट्रॉंग झोन आहे. पुन्हा एकदा लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवून दिले षटकार. तर नक्कीच 100 धाबा होतील. तिसरा येईल का षटकार पाहूया. हाय देखील चालतोय आणि व्हॉट अ कॅच. हाय प्रेक्षक आहेत तिथे आझमबाई आहेत. आउट म्हणून इथे घोषित केले. वळ कॅच नीरज साठी. फक्त जोरदार टाळ्या वाजवून द्या. वळ कॅच नीरज. चेंडू आहे. काय होईल या चेंडू मध्ये. राणे आए और छा गए. पहली गेंद पर 6 लगाकर जैसे दौड़ते आए थे वैसे दौड़कर पवेलियन की तरफ गए. चला 5 षटक संपलेत. 5 षटकाच्या नंतर विचार केला 55 धावा बनवायचे प्लेइंग इलेव्हन संघाला. डीजे पार्टी वार्ड नगर से मैडम
वार्ड क्रमांक 57 साठी पर्व 6वे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025 च्या निमित्ताने आपण क्रिकेटचे सामने, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करतो आणि या स्पर्धेचं पारितोषिक वितरण आपण 19 तारखेला भाजपा कार्यालय लिंक रोड इथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्त या स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाते। चला याच्यानंतरचा सामना गोरेगाव टायटन्स आणि अल्फा 11। विनंती असेल की टॉस साठी यायचं आहे। गोरेगाव टाइटंस आणि अल्फा 11। मेरे साथ में हमारे साथी कमेंटेटर मिलिंद दादा भी है। वो बाद में चला पहिल्याच बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता नीरजचा। 95 धावा, एक विशाल टार्गेट इथे सेट करण्यात आलाय। 95 धावा भरपूर आहेत। सुंदर गोल बॅटिंग इथे केली आहे गौरव राणे। गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय अहमदने 48 धावा बनवल्या होत्या। गोरेगाव टाइटन्स आणि अल्फा 11 टीम आहेत तर टॉस साठी यायचंय। गोरेगाव टाइटन्स अल्फा 11 याच्या नंतरचा सामना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्याने ऑन साइडला टार्गेट केले। चला अल्फा 11 आले। गोरेगाव टाइटन्स आहेत का? आहे। हॅलो, श्यामपाल सुभाकर पिल्ले यांना विनंती करतो की आपण पुढच्या सामन्यांची टॉस करायचे आहे। हॅलो कॅमेरामॅन, विनंती असेल की चला उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष वार्ड क्रमांक 57 श्यामपाल यांच्या शुभ हस्ते सेकंड हाफच्या पहिल्या मॅचचे इथे नाणेफेकीचा कौल होतोय। आपण पाहत आहेत नगरसेविका चषक 2025 सीझन 6। टेल सिटीज ऑल द बेस्ट। आमचे प्रमुख पाहुणे आपणासही देखील थँक्यू व्हेरी मच। चलो टॉस जीत के अपन पहले क्या करोगे? चलो बैटिंग लेना है तो बैटिंग लेके 5 ओवर का यहाँ पर मुकाबला रहेगा। कितने रन बनाना चाहोगे 5 ओवर में? ऑलमोस्ट 90 से 100। 90 से 100। जैसे आप ये देख रहे हैं कि यहाँ पर 95 रन हुए हैं, उस प्रकार की बल्लेबाजी की है। हमद ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी। ऐसा कौन सा की बैटर है आपके टीम में उससे उम्मीद रहेगी कि वो 95 और 100 रन आप बना पाओगे? हमारे पास में वैसे तो 3-4 प्लेयर है अच्छे जो 95 तक का ऑलमोस्ट स्कोर ले जाएंगे। थैंक यू वेरी मच, आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। गोरेगांव टाइटंस राइडो है मेरे साथ। जैसे कि सामने वाली टीम ने बताया कि 95 रन और 100 रन बनाएंगे। आपके पास भी गेंदबाजी है। ऐसे कौन से गेंदबाज रहेगी कि सामने वाली टीम ने बोला कि हम लोग 95 और 100 रन बनेंगे? आप क्या चाहोगे 5 ओवर में कितने रन तक यहाँ को रोकेंगे? हम 50 रन में रोकना चाहेंगे। हमारे पास ड्रैकुला है बॉलिंग में, सुमित फटेला और एंडी तबरेज, और मैं भी डाल सकता हूँ बॉलिंग।
देखो जैसे गेंदबाज के नाम है सुमित पटेला, ऐसा बहुत खतरनाक गेंदबाज है इनके टीम में, तो मैच में ही मालूम पड़ेगी कि वो कौन से गेंदबाज है जो इतने खतरनाक नाम है। नाम ही इतने खतरनाक है, देखना पड़ेगा टीम की परफॉर्मेंस क्या रहती है। और राइडू में और एक बताना चाहता हूँ, वार्ड क्रमांक 57 में हर साल की तरह यहाँ पर ये प्रतियोगिता आती है, तो श्रीकला पिल्ले मैडम जी के बारे में और ये प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहोगे? ये हर साल होता है और हमें अच्छा लगता है खेलने, जैसे ये होना चाहिए हर साल। अभी बीपीएल भी आने वाला है तो और मज़ा आएगा, और कल ऑक्शन भी है। थैंक यू वेरी मच, दोनों टीम को ऑल द बेस्ट। और चलते हैं लाइव मैच के लिए। थैंक यू श्यामपाल जी, आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस हुआ। पात्रा नगर सेविका चषक 2025 सीझन 6। बोलो मिलिंद भाई आप कुछ। चला याच्यानंतर जो सामना होईल सेकंड हाफचा पहिला सामना गोरेगाव टायटन्स आणि अल्फा 11। अल्फा 11 या संघाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय। ओहो जबरदस्त गोलंदाजी आयान यांची। आयानने आपण एक यंगस्टर आहे, आपण पाहतो की खानसा प्लेजंट ट्रॉफीमध्ये बी खूप प्रभावित केलं होतं आयानने। या स्पर्धेमध्येही देखील चांगल्या प्रमाणे हायफाय 11 हा संघ खूप चांगली इथे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग हे देखील आपण पाहतो। त्या हायफाय 11 ची एक हायफाय टीम म्हणून या प्रतियोगितामध्ये उतरलेली आहे। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजी अचूक आणि आपला फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिटचा मौका। हो जबरदस्त बॅकअप, काय फुर्ती आहे पाय याच्यामध्ये। षटक क्रमांक What a team by Hi-Fi 11. अनिकेत पहिलाच बॉल, चांगला बॉल, जबरदस्त बॉल। फील्ड आपण पाहिली तर खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली। एक विकेट कीपरच्या पाठी आपण पाहतोय। शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू उभा आहे 30 यार्ड सर्कल मध्ये। खूप चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, वडा बॉलिंग। चला 55 धावा आहे त्या बनवायच्यात, आणि त्या कशा बनवता येईल, चौकार षटकाराने बनवता येईल, आणि त्याचाही देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू सरळ दिशेने खेळलाय। लॉंग दिशेने ते खेळाडू आहे, एकच धाव मिळेल। 3 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत एकच धाव आलेली आहे। चांगली गोलंदाजी
हायफा 11 या टीमने प्रभावित केले. ह्या नगरसेविका चषकमध्ये सीझन 6 मध्ये या टीमने खूप प्रभावित केले. चांगले उच्च क्वालिटीचे असे आपण खेळाडू पाहतोय. गोलंदाजी एंडवरही देखील आपण अनिकेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, मेजवानी होती, स्वीकारले, लांबच लांब चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. करावी लागेल आपल्याला. गौरव सारखी, राणे सारखी, हमद सारखी, वारिस सारखी फलंदाजी करावी लागेल. एक षटकार तर आता नीरजच्या बॅटमधून लागला, पण असे एक षटकाराने काम होणार नाहीये. असे बरेचसे षटकार आपल्याला मारावे लागतील. हाय देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर जातोय स्वतः, पण चेंडू थोडासा पुढे पडत असताना दुसऱ्या धावासाठी निघाले. रनआउटची संधी इथे आहे. संधीचं केले सोनं, विकेटचं झाले पतंग. रनआउट. टीमची धावसंख्या 19. तीन षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 19 धावा प्लेइंग 11 संघाच्या. ह्या 19 धावा आपण पाहतोय. ओहो, व्हाट अ शॉट. फक्त फ्लिक केला, दिशा दिली आहे आणि चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईन. व्हाईट बॉल. इथे पंचाचा निर्णय येत असताना थोडीशी दिशान गेंदबाजी. चला 55 धावाचा जर का आपण विचार केला, प्लेइंग 11 साठी जे चेस करत आहेत त्यांच्या चुका आपण पाहिले होते की जेव्हा फिल्डिंगला होते तेव्हा कॅचेस, फिल्डिंग अशा खूप ड्रॉप केल्यात आणि त्याचा जो फायदा मिळतो समोरच्या टीमला. आणि आता त्यांना माहिती की किती आम्ही चुका केल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ओव्हरपिच चेंडू होता आयनचा. चांगला कमबॅक. अशा चुका आपण करता तर नक्कीच याचा विचार करतील इथे प्लेइंग 11 कुठे ना कुठे ह्या सामना संपल्याच्या नंतर की प्रत्येक चूक आपल्याला किती महागा पडते हे कळतंय ह्या मॅच वरून आपल्याला. हाय देखील चेंडू सोडलाय. नो बॉल. इथे पंचाचा निर्णय असताना
ओव्हर स्टेप मला असं वाटते की पंचांनी नो बॉल दिलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वरती फक्त दिशा दिली. हाय देखील चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेत पुन्हा यदा. आता यत्र मात्र खूप चांगली गोलंदाजी. टप्पा अचूक होता. टप्पा पडल्याच्या नंतर ऑन साईडला पूर्ण खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट केले. हे चौकार षटकार आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये मारण्याचे खूप गरजेचं होतं कारण आता स्लॉग ओव्हर चालू होतील याच्यानंतर. पुन्हा एकदा ती चूक. चांगली गोलंदाजी. आयन हाय फाय 11 या संघाने खूप प्रभावित केले. मी तुला सातत्याने सांगतोय राणे आणि राणे कंपनीने खूप चांगली इथे कमबॅक केलंय. इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आम्ही ज्या चुका केल्या ते ह्या मॅच मध्ये करणार नाही आणि ते करून दाखवलं त्यांनी. प्रतियोगितेमध्ये आतापर्यंत या फर्स्ट हाफ मध्ये 94 धावा अतिशय सर्वाधिक स्कोर आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिस्क. फिल्डर थांबू शकत नाहीये. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू होतोय फरार. चौकार. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलाय. खेळूच्या पार चेंडूवर येत आहे. लागून आलाय. बाय मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो जे पण प्रेक्षक आहेत मैदानाच्या आत बसलेत विनंती असेल की बाहेर जायचंय. ती बाउंड्री लाईन आहे. मैदानाच्या आत कोणीही बसू नये. पहिल्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. प्रयत्न चांगले होते. चेंडूला थांबू शकणार नाही. 4 धावासाठी चौकार. मुनाफचा पुरेपूर समाचार घेतोय. बराच सफर तुम्हाला पार करायचा आहे. पुन्हा एकदा विकेट किपर कडून देखील चुकी. बाईचा पंचाचा निर्णय येत असताना संख्या होते 70 धावा.
जर का इथे प्लेइंग इलेव्हननी सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये ओके बॅट कट ओके थँक्यू व्हेरी मच. चला बॅट कट आहे 4 धावांसाठी. बॅट्समनच्या स्कोर इथे 4 धावांनी पुढे जात असताना वेट वॉच आणि चेंडू हवेत. चला 71 धावा आणि अशा प्रकारे हाय फाय इलेव्हन संघ जातोय सेमी फायनल मध्ये. डीजे